नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका. सध्या बघायला गेलं तर राज्यात आपल्याला कोरडे हवामान व कोणत्याही स्वरूपाची पावसाचे वातावरण दिसत नाही. पण येत्या काही काळात मात्र वातावरणात खूप मोठे बदल होणार आहेत. राज्यात पुन्हा काही ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसणार आहे. त्याचबरोबर बघायला गेलं तर दक्षिण महासागरामध्ये खूप मोठ्या हालचालींना सुरुवात देखील झाली आहे. म्हणजेच राज्यात 2 चक्रीवादळ ही येण्याची खूप दाट शक्यता आहे. या चक्रीवादळांचा प्रभाव हा राज्याच्या व भारताच्या कोणकोणत्या भागात कसा राहणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना याचा प्रभाव असेल, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहोत. नक्कीच हा अंदाज शेतकऱ्यांसाठी लाभदायक व माहितीपूर्ण ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सध्या बघायला गेलं तर दक्षिण भारतात आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. परंतु हाच पाऊस कुठेतरी आता राज्यात देखील आपल्याला हजेरी लावताना दिसत आहे. म्हणजे 16 आणि 17 तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर अधिक वाढणार असणार. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी मान्सूनने राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतलेली असली तरी कमाल तापमानामुळे ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे. याच दरम्यान पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि बंगालच्या उपसागरात दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. यात सांगली, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची देखील शक्यता आहे. मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बुधवारी विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुरुवारचा अंदाज लक्षात घेता पुढील 3 ते 4 दिवसाचा अंदाज लक्षात घेता गुरुवारी रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान मान्सूनने सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार घेतलेला आहे आणि त्याची परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, चांदबली आणि कंकर या दरम्यान आहे. मान्सूनच्या परतीचा पोषक हवामान असल्याने पुढील 2 दिवसात तो संपूर्ण देशातून निरोप घेण्याची देखील शक्यता आहे. तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.